गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलाय। मराठा आरक्षणाचा प्रश्न पंतप्रधानांच्या समोरच सुटेल असं सर्वच पक्षांकडून सांगितलं जात होतं। आता हाच प्रश्न पंतप्रधानांच्या समोर येऊन ठेपलाय। काय हे प्रकरण पाहूया या रिपोर्टमधून। मराठा आरक्षणाचा प्रश्न आता पंतप्रधानांच्या दरबारी। पंतप्रधानांसमोर लोक शिकायत याचिका दाखल। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे। त्यावरून राज्य सरकारची धावपळ सुरू असतानाच हा मुद्दा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात पोहोचलाय। ॲडव्होकेट डॉक्टर राजसाहेब पाटील यांच्या मार्फत पंतप्रधानांकडे लोक शिकायत ही याचिका दाखल करण्यात आली आहे। आता पहिल्यांदाच ही महाराष्ट्रातून मराठा आरक्षणासाठी माननीय पंतप्रधानांकडे ही त्यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचावी। त्यांची जी मराठा आरक्षणाची मागणी आता तापलेली आहे आणि मराठ्यांना आरक्षण ओबीसी प्रवर्गातून मिळावं या हेतून आम्ही महाराष्ट्र बार असोसिएशनकडून ही पब्लिक ग्रीव्हन्स पिटिशन म्हणजे लोक शिकायत याचिका फाईल केलेली आहे। सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यानंतर कोर्टासमोर फेरविचार याचिका काही महिन्यांपूर्वी दाखल झाली। त्यावर कोर्टात सुनावणी कधी होते याची उत्सुकता असताना आता पंतप्रधानांसमोर लोकशिकायत याचिका दाखल केली गेली। याचिकेत नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूयात। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा जातीचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा। राष्ट्रीय मागास आयोगाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून ओबीसींना केंद्राच्या यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश द्यावे। महाराष्ट्राच्या ओबीसी यादीतून मराठा जातीला आरक्षण देण्यात यावं। मराठा जातीचा 55 वर्षांचा अनुशेष भरून काढण्याच्या सूचना केंद्र सरकारने द्याव्या। राज्य आणि केंद्र सरकारच्या सेवांमध्ये लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा जातीची उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाची टक्केवारी, दरडोई उत्पन्न यासंबंधीची आकडेवारी सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर करण्यात आलेल्या याचिकेत महत्त्वाचे पुरावे गोळा करून या याचिकेत समाविष्ट करण्यात आल्याचं याचिकाकर्ते डॉक्टर राजसाहेब पाटील यांनी सांगितलं। 50% आत म्हणजे जो कॅप आहे तो कॅपला बी धक्का न लागता 50% आत मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करून हे आरक्षण मिळू शकतं असं आम्ही अनेक दस्तऐवज जोडून त्यात माननीय पंतप्रधान कार्यालयाला सूचित केलेलं आहे। लोकशिकायत याचिका नेमकी काय असते आपण तेही बघूयात। लोकांच्या समस्या मांडण्यासाठी सरकारचा एक विभाग असतो। या विभागात सर्वसामान्य लोक आपल्या समस्या मांडत असतात। त्या अंतर्गत नागरिक आपल्या समस्या लोक शिकायत याचिकेद्वारे संबंधित विभागाकडे मांडू शकतात। ही याचिका दाखल करताना याचिकाकर्त्यांनी हजारो पानांचे पुरावे जोडलेत। हैदराबाद, मद्रास या स्टेटची यादी सुद्धा जोडली गेली आहे। काका कालेकर यांच्या अहवालानुसार मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याची शिफारस केली होती। त्यानुसार 50% आत मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं असंही म्हटलंय। त्यामुळे मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आरक्षणाचा प्रश्न या याचिकेच्या निमित्तानं तरी सुटतो का हे आता पाहावं लागेल। प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली।